31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती समोर। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, मात्र ते शिवसेना संपवण्यासाठी निघालेत। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका। शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। सर्वाधिक भ्रष्टाचार कौशल विकास खात्यात, बोगस नावं आलेल्यांना पैसे वाटप राऊतांचा आरोप। तर आरोप करणारे आता सुद्धा जामिनावर, नवनाथ बन यांचा राऊतांना टोला। जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास। बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर वंजारी आणि बंजारा एकच या विधानावर धनंजय मुंडेंची सारवासारव। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर। कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचल्याचा वित्त विभागाचा अंदाज। मराठवाड्यातील 1,24,000 लाडक्या बहिणी योजनेतून बाद। खोटी कागदपत्र भरून लाभ घेतल्याचं उघड। अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा। मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या आदिवासींचा मोर्चा पोलिसांनी रोखला। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर अडवलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला। संभाजीनगर नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। आयुष कोमकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत। कृष्णा आंदेकर समर्थक पोलिसांसमोर हजर। हत्येच्या घटनेनंतर होता फरार। पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं। वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये साचलं पाणी। मार्केट यार्ड परिसरामध्ये देखील रस्त्यावर पाणी साचलं। नमस्कार, मी प्रियंका लाठी। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुनावणी सुरू होती। नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोर्टाला सरकारने वाढवून जानेवारी 2026 पर्यंतची मुदत दिलेली आहे। 31 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू आणि त्यानंतर कोर्टाने सरकारला जानेवारी 2026 पर्यंतची मुदत दिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुनावणी झाली, त्यानंतर कोर्टाने हे मोठं विधान केलेलं आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, सारखं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा होतीये, पण आज सुप्रीम कोर्टाकडून त्याच्यावर विधान करण्यात आलं, काय सांगशील? आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या संदर्भातली सुनावणी होती, पण राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने यामध्ये एक हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, या 4 आठवडे पुढे ढकलण्यात याव्या। यावरती कोर्ट प्रचंड नाराज झाला। त्यांनी म्हटलंय की राज्य निवडणूक आयोग या पद्धतीने वेळ काढून पडण्याचं धोरण का घेत आहे। त्यावरती कोर्टाने स्पष्ट शब्दात आदेश दिलेला आहे की येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, असे स्पष्ट निर्देश देखील देण्यात आले। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नगरपालिका असो, नगर परिषद असो किंवा पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत
या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला द्याव्या अशा प्रकारचे देखील स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. सोबतच काही जर मशीन विकत घ्यायच्या असेल तर त्यासाठी राज्य सरकारने आदेश काढावा असं देखील स्पष्ट केलं आहे. सोबत हेही स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण निवडणुकीसाठी जो लागणारा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील येत्या 4 आठवड्यामध्ये हा संपूर्ण कर्मचारी वृंद जो आहे तो निश्चितपणाने राज्य निवडणूक आयोगाला देण्यात यावा. आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं की 2 चीफ सेक्रेटरी आणि बाकी लोक आणि इतर सेक्रेटरी जे आहे त्यांना आगामी 2 आठवड्यात पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचारी वृंदामध्ये सहभागी करून घ्यावं असं देखील स्पष्ट कोर्टाने म्हटलं. त्यामुळे एक प्रकारे दणकाच राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि स्पष्टपणे शब्दात सुनावलेलं आहे की त्या येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या. प्रियंका. प्रशांत, महत्वाची माहिती. आणि त्यानंतर ईव्हीएम वर देखील सर्वोच्च न्यायालयाने काही भाष्य केले, त्याबद्दल सविस्तर सांग. ज्या पद्धतीने माहिती जर बघितली त्या पद्धतीने राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं की जेवढ्या निवडणूक आवश्यकता आहे निवडणुकीसाठी जवळपास 66,000 सध्या मशीन्स ज्या आहे त्या ईव्हीएमच्या मशीन केंद्र खास करून राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि जवळपास अजून अतिरिक्त 55,000 मशीन्स ज्या आहे त्या राज्य निवडणूक आयोगाला हव्या असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. यावर याचिकाकर्त्याचे वकील जे आहे सगळा वेळकाढूपणा आहे असं देखील स्पष्ट केलं. एवढा उशीर जो आहे तो करण्याची देखील गरज नाही असंही याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. कारण की 2026 पर्यंत जर हा निवडणुका होत नसेल तर साधारणतः गेल्या वेळी जे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की ईव्हीएमची गरज आहे त्यांची लवकरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्य निवडणूक सरकारने आवश्यक ती सर्व मदत करावी सूचना असल्यानंतर राज्य निवडणूक आयोग स्पष्ट सर्व ईव्हीएम जे आहे ईव्हीएम मशीन या नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे आगामी 30 पर्यंत सर्व या मशीन्स आहेत ईव्हीएम आहे या निवडणूक आयोगाला द्यावा कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे. निश्चितच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर ही थेट जाऊयात अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल सर, ही मोठी बातमी समोर आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्याच्यासाठी मुदतवाढ दिली आहे जानेवारी 26 पर्यंत. काय सांगाल? एकही कारण व्यवस्थित या सरकारला देता आलं नाही कोर्टासमोर. कोर्टाने मे मध्ये 4 महिन्याची मुदत दिली होती. सप्टेंबर पर्यंत निवडणुका होऊन जायला पाहिजे नव्हत्या असं कोर्टाने त्यांना विचारलं. आज त्यांनी सांगितलं आमच्याकडे ईव्हीएम नाही आहे, सणवार होते, अशा अनेक कारणं जे आहेत ते सांगितले. हेच कारण जेव्हा मे मध्ये सुनावणी झाली त्यावेळेस सांगता आले असते. कारण सणवार तर काही असं नाही आहे की अचानक आले. हे सगळं जे आहे या सरकारचं अकार्यक्षमता जी आहे ती सातत्यानं पुन्हा पुढे येत आहेत. पहिले तर निवडणुकाच घ्यायच्या नव्हत्या. आता निवडणुकांचं प्रेशर जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडून आलं. कारण बिना प्रतिनिधींचं तुम्ही कसं काय लोकांना कोणाच्या वाऱ्यावर भरोशावर सोडू शकता. त्याच्यामुळे त्यांना आता जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. तरी पण ह्या सरकारवर ज्या पद्धतीची सक्ती सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे तसं करत नाहीत. त्यामुळे जानेवारीमध्ये होईल याची काही गॅरंटी थोडी घेता येत. अगदीच, पण सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्याचं पालन करणं. मे मध्ये पण असेच निर्देश दिले होते की 4 महिन्यात निवडणुका घ्याव्या. सुप्रीम कोर्टाला शेवटी सांगावं लागलं. त्याचे पहिले त्यांनी म्हटलं की तुम्ही आधार कार्ड घ्यायला हरकत नाही, आधार कार्ड घ्या तुम्ही. शेवटी सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की 12वा प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड घ्या. बरोबर. म्हणजे सक्ती केल्याशिवाय आणि कान पिरगाळल्याशिवाय सरकार थोडी ऐकते. यांना लोकप्रतिनिधींचं सरकार नको, यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या म्हणून तसंच चाललं पाहिजे असं सरकार हवं आहे. निश्चितच.